पहिलीपासून स्पर्धा परीक्षा. कमाल आहे ना. आम्हाला तर 12वीत असताना सुद्धा माहीत नव्हतं की स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करता येतं, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला त्याचा फायदा होईल म्हणून. आणि आता अशी वेळ आहे की पहिलीपासून स्पर्धा परीक्षांचा मुलांचा अभ्यास घ्यायला लागतोय. कमाल आहे ना. चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये बघूया, स्पर्धा परीक्षांची खरोखर पहिलीपासून किंवा लहान मुलांना गरज आहे का नाही. ह्या व्हिडिओमधली सगळी मतं माझी पर्सनल आहेत बरं का. ही तुमच्याशी मॅच होतील असं काही नाही, किंवा प्रत्येकाची ती वेगळी असू शकतात. पण मला जे वाटते, किंवा मी आत्ता पहिल्यांदा माझी मुलगीसुद्धा स्पर्धा परीक्षेला बसल्यानंतर, किंवा माझे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेला बसले होते, त्या सगळ्यांच्या याच्यानंतर एक जो माझ्या मनात आराखडा तयार झाला, तो आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला वळूया आजच्या व्हिडिओकडं. तर पहिला प्रश्न हा, की पहिलीपासून स्पर्धा परीक्षांना बसवावं का? तर हो, पण कुणाला? सरसकट सगळ्या मुलांनी स्पर्धा परीक्षा द्यावी का? तर नाही. प्रत्येक मुलाच्या बुद्धिमत्तेनुसार, म्हणजेच पहिलीत गेलेल्या मुलाला व्यवस्थित मराठी, इंग्लिश वाचन जमत असेल, किंवा 1 ते 100 आकडे, अंक लिहिता वाचता येत असतील, त्याची इंग्लिश लँग्वेज चांगली असेल, किंवा मराठीचे बेसिक मुळाक्षरं, वाचन हे त्याला येत असेल, तर आपण स्पर्धा परीक्षांची सुरुवात करू शकतो. दुसरा मुद्दा असा, आमचं मूल CBSEमध्ये आहे, बरोबर. म्हणजे त्याचा CBSEचा सिलेबस पण जास्त असतो. तो सिलेबस सांभाळून आम्ही स्पर्धा परीक्षांकडे कधी लक्ष द्यायचं? तर त्याचं उत्तरसुद्धा आहे. बघा, CBSEच्या मुलांचा सिलेबस सुरुवातीपासून व्हास्ट असतो. तेच जर आपण मराठी किंवा सेमी इंग्लिशच्या मुलांचं शिक्षण हे हसत खेळत शिक्षण असतं. खरोखर अक्षरशः हसत खेळत शिक्षण असतं. पण त्याच मानाने CBSEच्या मुलांवरती अभ्यासाचा ताण प्रचंड असतो. मग पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेला बसताना विचार हा करायचा की आपलं मूल हा ताण करण्यासाठी, सहन करण्यासाठी कॅपेबल आहे का? की आधीच त्याची धावपळ होतीये आहे, हा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी, पाठांतर करण्यासाठी त्याची धावपळ होतीये का? हे पहिल्यांदाच आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर हा बसवतोय म्हणून मी बसवते असं नाही. तर त्या मुलाची कॅपॅसिटी किती आहे, त्याची स्वतःची इच्छा आहे का? कधी कधी मुलांना अभ्यास करण्याची जेनेटिक हॅबिटच नसते, की जबरदस्ती चाललंय म्हणून चाललंय, कसं तरी परीक्षेपुरतं मी अभ्यास करतोय. तर अशा मुलांसाठी स्पर्धा परीक्षा इतक्या लवकर नसावी. त्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे, स्पर्धा परीक्षेला बसवायचं असेल तर मुलाला मुळाक्षरं आणि 14 खडी, मराठीमध्ये 14 खडी आहे आता, तर ती 14 खडी धरून मुलाला वाचन करता येणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की स्पर्धा परीक्षेला बसवतात आणि मुलांना ज्यावेळी वाचायचं असतं त्यावेळी त्यांना काही अक्षरच ओळखत नाहीत. मग त्यावेळी तुम्ही काय करणार? तुम्ही त्यांचं मुळाक्षराचं वाचन घेणार, मराठी वाचायला शिकवणार, इंग्लिश वाचायला शिकवणार, ABCDच ओळखत नाही आहे त्याला, आणि मग तू शब्द वाच किंवा तू हा प्रश्न सोडव, हे आपण नाही मुलाला म्हणू शकत. त्यावेळी आधीच विचार करायचा की आपल्या मुलाचं वाचन चांगलं आहे का? वाचन जर असेल तर स्पर्धा परीक्षांसाठी आपण मुलांना नक्की बसवू शकतो. दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा की स्पर्धा परीक्षांमुळे मुलांना तेवढाच अभ्यास करायचा आहे, फक्त पाठ करूनच लिहायचं आहे, ही सवय त्यांची मोडीत निघते. स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर वेळा लॉजिकल थिंकिंग असतं. म्हणजे काय, की विचार करून उत्तर लिही. ह्याच्यावरती तुला काय वाटतं? स्पेशली इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता, ह्या विषयामध्ये तू काय करशील, हा विषय खूप महत्त्वाचा, म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता असतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना विचार करायला लागतो. त्यानंतर मिरर इमेज म्हणजे जलप्रतिबिंब असतं, पाण्यातलं प्रतिबिंब ज्याला आपण म्हणतो. मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा. हे जे असतात हे लॉजिकल असतात, हे आपल्या मेंदूला चालना देतात. हे जे आहेत हे आपल्या रेग्युलरच्या सिलेबसमध्ये मिळत नाही. किंवा समसंबंध असतात, त्याच्यामध्ये मुलांना हा पाढा आहे का, म्हणजे टेबल, दोन्ही अंकांचं कनेक्शन काय आहे हे शोधायचं असतं. हे सगळं आपल्या रेग्युलरच्या सिलेबसमध्ये नाही मिळत. प्रत्येक वेळी त्यांना ते रट्टा मारून किंवा ह्या फॉर्म्युलानुसारच जायचं आहे हे ठरवून दिलेलं असतं. एक साचेबद्धपणा मुलांच्या ह्याच्यामध्ये येतो. आणि मेंदू पण काय करतो, मग पाठ करणं आणि लिहिणं, पाठ करणं लिहिणं, त्या फ्रेममध्ये अडकून पडतो. ही फ्रेम जर मोडायची असेल मुलांची, मेंदूचा आवाका खूप आहे आपल्या, बरोबर. तर तो आवाका जर आपल्याला गाठायचा असेल, मुलांना मेंदूच्या सगळ्या बाजू त्यांच्या आपल्याला चालना द्यायची असेल, तर आपल्याला स्पर्धा परीक्षांना मुलांना बसवणं खरोखर गरजेचं आहे. की काय होतं, जर ह्या साच्यामध्ये मुलं अडकून पडली, बघा आत्तासुद्धा मी बघते ना, 4थीची स्कॉलरशिपची जी मुलं आहेत ना,
त्यांना हे ॲक्सेप्ट करायला जड जातं. पण पहिलीची जी स्कॉलरशिपची मंथनची किंवा स्पर्धा परीक्षांची जी मुलं आहेत ना, तर त्या मुलांना हे खूप सोपं गेलं. कारण ती लर्निंग फेजमध्ये त्यांचा मेंदू आत्ता खुला आहे, तो त्या फ्रेममध्ये अडकून पडलेला नाही आहे. तर ती मुलांना लवकर लवकर शिकत गेली. आणि चौथीची मुलांना त्यांना हां असा प्रश्न असतो, हे काय वेगळंच आहे असं त्यांना वाटायला लागतं. कारण त्यांना त्या फ्रेममधनं बाहेर यायचं नसतं. बरोबर की विचार करताना सुद्धा ना, हा असा कसा प्रश्न आहे, असे प्रश्न तर आम्हाला आत्ता नव्हतेच ना. आत्तापर्यंत आम्हाला काय माहीत होतं, प्रश्न वाचायचा, उत्तर मी पाठ केलंय, ते लिहायचं. तर हे सगळं ना आपली स्पर्धा परीक्षा जी असते ना, मुलांच्या मेंदूला चालना देण्यासाठी खूप मदतशीर ठरते. सामान्य ज्ञान वाढतं. म्हणजेच काय की स्पर्धा परीक्षांमध्ये जनरली हे प्रश्न असतातच की भारताचे पहिले पंतप्रधान कोण, किंवा राष्ट्रीय प्राणी कोण, राष्ट्रीय पक्षी कोण, फुलांचा राजा कोण, हे सगळे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. ते सोडून बरेचसे प्रश्न असतात. आपला राष्ट्रीय खेळ कोणता, हॉकी, बऱ्याच मुलांना तर हॉकी माहीतसुद्धा नाही. तर हे सगळं ज्ञान जे आहे ना, ते आपल्याला स्पर्धा परीक्षांमधूनच मिळतं. चौकस बुद्धी वाढते. म्हणजे मुलांच्या समोर असे नवीन नवीन प्रश्न येत राहतात की मुलांना प्रश्न पडलाच पाहिजे. कारण हे मी पहिल्यांदा कधी ऐकलंच नाही, हे मला माहीतच नाही. मग हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, मराठी महिने म्हणजे काय, हे सुद्धा मुलांना माहीत नव्हतं. मग आता बोला, मराठी महिने किंवा आता मराठी महिन्याला ना भारतीय सौर महिने असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्रजी महिन्यांना ग्रेगरियन महिने असं म्हटलं जातं. हे आपल्याला माहीत होतं का? बघा, आत्ता मला पालकांचे असे रिव्ह्यू आले की मंथनचा अभ्यास करताना किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, मी एका स्पेसिफिक कुठल्या स्पर्धा परीक्षेबद्दल बोलत नाही आहे, तर ते वाचत असताना ना आम्हाला पण खूप शिकायला मिळालं की मुलं ना आता इतकी फास्ट झाली आहेत ना की प्रश्न वाचल्या वाचल्या त्यांना माहीत असतं की ह्याच्यामध्ये काय शोधायचं आहे आपल्याला. आम्हाला सुद्धा 2 मिनटं लागतात उत्तरं शोधायला. म्हणजे बघा, मुलांच्या मेंदूनं ते स्पीड घेतलंय. मुलांचा मेंदू जर आधी स्लो होता, तर तो सराव करून करून त्या प्रश्नांची आपल्याला जी आकलन असतं ते वाढत जातं मुलांचं. आणि त्याचा उपयोग त्यांना रेग्युलरच्या सिलेबसमध्ये खूप होतो. आणि रेग्युलरचा सिलेबस त्यांना अवघडच वाटत नाही, कारण त्याच्या पुढच्या लेवलला जाऊन ते तिथं अपेअर करून आलेले असतात. आजकाल किती मुलं शब्दकोडी सोडवतात हो. आपण तरी शब्दकोडी सोडवतो का? किंवा पेपरमध्ये शब्दकोडी येतात हे सुद्धा त्यांना माहीत नसेल. पण ही शब्दकोडी आपल्याला मेंदूला किती चालना देतात ना. तर शब्दकोड्यांमुळं काय होतं, शब्दांशी खेळायला मुलांना जमतं. शब्दसंग्रह तर वाढतोच आणि तो स्पर्धा परीक्षांमध्ये वाढलेलाच असतो. तो शब्दसंग्रह आपल्याला ह्या शब्दकोड्यांमध्ये जुळवून नवीन शब्द तयार करायचं, म्हणजेच शब्दांशी खेळायला मुलांना चांगलं जमतं. जर मुलं भविष्यामध्ये वाचन, अवांतर वाचन किंवा त्यांचं जे नॉलेज आहे हे वाढायचं असेल, तर त्यांचा शब्दसंग्रह वाढणं महत्त्वाचं आहे. आणि हे साध्य करायचं असेल तर स्पर्धा परीक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. वार, महिने, वेळ ह्यांची सांगड घालता येते का मुलांना? किंवा बघा, सुरुवातीला तर असं होतं की मुलांना इंग्रजी वार येत होते, संडे मंडे मुलांना येत होतं, पण मराठी वार येत नव्हते. ही खरोखर खूप म्हणजे विचार करण्यासारखी परिस्थिती आहे की आपले वार येत नाही आहेत, आपले महिने माहीत नाही आहेत, चैत्र वैशाख हे मराठी महिने माहीत नाही आहेत. ही कमी भरून काढायची आहे ना, मग नक्की स्पर्धा परीक्षांना बसवा. त्याच्यामध्ये वार, नुसते वार शिकवले जात नाहीत, तर वारांशी खेळायला, म्हणजे 5 तारखेला रविवार होता, तर 10 तारखेला कोणता वार येईल हे सुद्धा मुलांना ओळखायला शिकवलं जातं. आणि हे खूप इंटरेस्टिंग असतं. मुलांचं मेंदू इतकं छान फास्ट फास्ट काम करतो ना, की आपण म्हणतो भरपूर वेळा की किती मुलांना अभ्यास करायला लावायचा. तर अभ्यास म्हणून नाही, तर मुलांच्या मेंदूला, तो कॉम्प्युटर आहे ना, त्या कॉम्प्युटरमध्ये जेवढं तुम्ही वाढवत जाल, तेवढा तो ना जास्त ॲक्टिव्ह होत जातो आणि बूस्ट होत जातो. त्याच्यामुळं ना हे वारांची खेळणं, वारांची माहिती, सण, राष्ट्रीय सण किंवा आपले धार्मिक सण, धार्मिक उत्सव हे सुद्धा मुलांना कळतात. ते ह्या माध्यमातूनच कळतात. शाळेच्या रेग्युलरच्या सिलेबसमध्ये ना खूप कमी वेळात खूप जास्त गोष्टी शिकायच्या असतात. म्हणजे काय की आता सेमिस्टर झाली की परत त्या आधीच्या सिलेबसशी काही संबंध राहत नाही. किंवा एक जो लेसन असतो तो जास्तीत जास्त 2-3 पेजेसचा असतो. त्याच्यामध्ये एक 7-8 एक्झाम्पल सोडवली की झाला, तो लेसन संपला. त्याच्यामुळे काय होतं, थोडकाच अभ्यास ना, त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायला खूप वाव नसतो. त्यामुळे मुलं ते विसरून जातात. जनरली सेमिस्टर झाली की आधीचा सिलेबस विसरून जातात. मग तसं ह्याच्यामध्ये होत नाही. ह्याच्यामध्ये ना सातत्य राखावं लागतं.
स्पर्धा परीक्षा म्हणजेच सातत्य, सतत प्रयत्न करून करून किंवा जो प्रश्न सुटत नाहीये तो कसा सोडवायचा, त्याच्या ट्रिक्स आपल्याला माहीत करून घ्यायची सवय लागते. बहुतेक वेळा मुलांचा स्वतःचाच मेंदू ना त्यांना नवीन नवीन ट्रिक्स किंवा शॉर्टकट शोधून देतो आणि मग मुलं सांगतात, मी ह्यासाठी ना ही युक्ती वापरली, मी ना ह्यासाठी नवीन ट्रिक शोधून काढली. मग ह्या पद्धतीनं ना उत्तर लगेच सापडतं. बेरीज, वजाबाकी किंवा शाब्दिक उदाहरणं जी असतात ना ती सोडवताना मुलांना प्रॉब्लेम येतात. मग इंग्लिश मिडियमची असू दे किंवा मराठी मिडियमची असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची, वजाबाकी करायची किंवा बाकीचं काय करायचं आहे हे मुलांना कळायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसच करावी लागते. आणि ती प्रॅक्टिस ना आपली ह्या इंटेलिजन्स ह्याच्यामधून होते. म्हणजेच बुद्धिमत्ता या विभागामध्ये खूप छान. बुद्धिमत्ता हा मला तर वाटतं की रेग्युलरच्या सिलेबसमध्ये सुद्धा असला पाहिजे विषय, जो मुलांचा मेंदू ना खूप त्याला खुराक देतो आणि ॲक्टिव्ह बनवतो, मुलांना खूप ॲक्टिव्ह बनवतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आत्ता सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर UP, बिहार ह्या भागातली मुलं जास्त लागतात. त्या तुलनेत आपल्या महाराष्ट्रातली मुलं उच्च पदांसाठी कमी निवडली जातात. ह्याचं कारण असं की त्या भागामध्ये जे शालेय शिक्षण आहे त्याच्यामध्ये ना स्पर्धा परीक्षा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मुलांना राज्य किती, जिल्हे किती ह्या लहानपणापासून माहीत असतं. तसं आपल्या शिक्षणामध्ये नाही आहे. त्याच्यामुळं हे जेव्हा आपण 12वी नंतर विचार करतो की मला स्पर्धा परीक्षेला जायचं आहे, जर तुमचं बेसिकच क्लिअर नाही आहे किंवा तेवढा तुमचा अभ्यासाचा आवाकाच नाही आहे, तर तुम्ही किती आणि काय काय लक्षात ठेवणार, काय काय पाठ करणार. आणि मग त्यावेळी अपयश सारखं सारखं येत जातं आणि त्यावेळी आपल्याला वेळ पण एवढा नसतो की मी 4 वर्ष घालवीन आणि मग एखादी पोस्ट काढीन. कारण आपल्याला एज लिमिट पण आहे. करिअर घडवायचं तर ते एका स्पेसिफिक एजमध्ये घडवलं पाहिजे. मग पहिलीपासून स्पर्धा परीक्षा ह्या फक्त ट्रॉफी मिळवण्यासाठी नको, तर मुलांचं सामान्य ज्ञान वाढत राहील. मुलांना कळेल की ह्या पद्धतीचा सुद्धा अभ्यास असतो. आणि जनरल नॉलेज हा जो महत्त्वाचा विषय आहे किंवा वर्ल्ड वाईड जगामध्ये काय चाललंय हे सुद्धा मला माहीत पाहिजे, हे मुलांना कळत जातं. त्यामुळं हळूहळू हळू मुलं ना एक स्टेप पुढं राहतात. आणि हे आपल्या महाराष्ट्रामधल्या मुलांची संख्या जी कमी आहे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये ह्याचं महत्त्वाचं कारण आहे. पण आता खूप चांगली जागरूकता आलेली आहे की पालक पहिलीपासून विचार करत आहेत मुलांचं, की बहुतेक पालक तर इतके छान सांगतात ना की आम्हाला मार्कांची अपेक्षा नाही आहे, पण आमचं मूल ना शिकलं पाहिजे, ह्याच्यातून काहीतरी नवीन ज्ञान त्याला मिळालं ना एका वर्षात तरी खूप झालं. आणि ही खूप चांगली म्हणजे कौतुकास्पद बाब आहे असं मला वाटतं. आता ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची, स्पर्धा परीक्षा म्हटलं की पालकांना असं वाटतं की मार्क, मेरिट किंवा ट्रॉफी मिळालीच पाहिजे. तशी अपेक्षा साहजिकच आहे. पण जी स्पर्धा आपण करतोय ती लंबी रेस का घोडा म्हणून करायला पाहिजे. म्हणजे पहिलीतच मुलाला मला ट्रॉफीज मिळाली पाहिजे असा विचार करण्यापेक्षा ह्या वर्षात तो किती शिकतोय, जे त्याच्याजवळ नव्हतं ते त्यानं किती मिळवलं हे आपण बघायला पाहिजे ना. की त्याला वाचायला येत नव्हतं, मराठी तर अगदीच अगदीच बेसिक होतं, ते त्याला चांगलं कळायला लागलं. खूप शब्दसंग्रह वाढला, अगदी भांडार त्याच्याकडं तयार झालं. कारण मराठीमध्ये म्हणा तर ध्वनिदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार हे सगळं त्यांना 10वी सुद्धा इंग्लिश मिडियमच्या मुलांना शिकायला मिळत नाही. अगदी मराठी सेमी मीडियम जरी बघितलं ना तर अगदी थोडकं 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 मुलं शिकत जातात. पण स्पर्धा परीक्षेमध्ये एकाच विभागामध्ये एकाच घटकामध्ये जवळजवळ 50 ते 100 शब्द असतात. त्यातले किमान 25 जरी मुलांच्या लक्षात राहिले तरी तो शब्दसंग्रह कुठंच नाही जाणार ना. आणि दरवर्षी तो वाढत जाणार आहे. त्यामुळं दरवर्षी जर मूल बसत गेलं तर हे कायमस्वरूपी त्याच्या मेंदूमध्ये राहणार आहे. आणि ह्याचा फायदा त्याला आज नाही, उद्या नाही, पण त्याच्या भविष्यामध्ये नक्की होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसवायचं असेल तर निकोप स्पर्धा करायची ह्याच दृष्टिकोनातून बसवा, ना की त्याला हाणून मारून तुला काच जमत नाही, तुला मार्कच किती कमी पडले ह्यासाठी न बसवता तू यातून किती शिकशील आणि किती घेऊ शकतोस ह्या दृष्टिकोनातून बसवा. तर ह्याचा उपयोग पॉझिटिव्ह माइंडसेटने घेतला तर चांगला होणार आहे. थोडक्यात काय, तर आपल्या मुलांच्या शारीरिक वाढीसोबत बौद्धिक वाढसुद्धा व्हावी असं वाटत असेल तर शाळेच्या शिक्षणाबरोबरच मुलांच्यातली स्पर्धा परीक्षा हा एक बेस्ट ऑप्शन आहे, जो मुलांना पुढच्या भविष्यातल्या वाटा आहेत ज्या उघडू शकतो आणि मुलांच्या मेंदूसाठी आधीपासून तो एक खुराक म्हणून काम करू शकतो. जर पुढं सरकारी क्षेत्रामध्ये काम करायचं असेल मुलांना
तर आत्तापासून मुलं त्यांचा मेंदू हा त्यासाठी तयार होत राहील, त्यांचं ज्ञान वाढेल आणि आपणसुद्धा त्यासाठी ॲडजस्टेबल राहतो. बघा, स्पर्धा परीक्षेला बसल्यावर ना पालकसुद्धा सिरियसली त्या मुलांकडे घेतात किंवा कुठल्याही गोष्टीत दुर्लक्ष करत नाहीत. त्यामुळं होतं काय, की आपण पहिल्यापासून मुलांसाठी एक चांगला ॲटिट्यूड मेंटेन करून राहतो आणि मुलं पण त्याला मग तसाच रिप्लाय देत राहतात. त्यांना पुढच्या भविष्यातली स्पर्धा कळते, की किती जण माझ्या पुढं आहेत आणि मला अजून किती स्वतःला पुश केलं पाहिजे, हे त्यांना कळायला लागतं. आणि आता खरंच सांगायचं झालं, बाकी सगळ्या बोलायच्या गोष्टी वेगळ्यात, पण हे स्पर्धेचं युग आहे. आपल्या पुढं 100 जण आहेत, मागं 100 जण आहेत. तुम्ही किती स्पीडनी वेगामध्ये पुढं जाता, तुम्ही वेगात किती पुढं जाता, ह्यापेक्षा तुम्ही योग्य पावलं किती टाकता आणि अचूकपणे किती पुढं जाता, ह्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळं स्पर्धेच्या युगासाठी स्पर्धेतच टिकणं महत्त्वाचं आहे, म्हणून स्पर्धा परीक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. आत्ता पहिलीचे जे पालक आहेत त्यांनी आत्तापासून मुलांची तयारी करून घ्या. मूल जर वाचत नसेल, लिहित नसेल तर सुट्टीचा उपयोग करू शकता. मुळाक्षरं शिकवा, 14 खडी शिकवा आणि 14 खडीनुसार मुलांचे शब्द वाचून घ्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना वाचनालय जर असेल तर त्याच्यामध्ये नक्की सभासद व्हा. मुलांना गोष्टीची पुस्तकं आणून द्या, सुरुवातीला वाचून दाखवा. मग हळूहळू मुलांना इंटरेस्ट लागला ना की मुलं काय करतात, स्वतःच घेऊन बसतात आणि एक शब्द घेऊन ना जोडून वाचायला सुरुवात करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी नक्की उपयोगी आहेत. ह्याचा तोटा तरी काही होणार नाही आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा ह्या मुलांसाठी तुमच्या चांगल्याच आहेत. फक्त एकाच गोष्टीचं पालन करायचं आहे की स्पर्धा निकोप पाहिजे. ह्याच्यामध्ये मुलांना जबरदस्ती नको, नाहीतर उलटा इफेक्ट होईल की मी पुढच्या वर्षी बसणारच नाही, कारण ह्या वर्षी मला इतकी जबरदस्ती केलेली आहे की माझी पुढच्या वर्षी बसायची कॅपॅसिटी नाही, असं मुलाला वाटू शकतं. त्यामुळं हळूहळू त्याच्या कलेने जाऊ द्या, पण स्पर्धा परीक्षांचा ऑप्शन त्याच्यासाठी नक्की राखून ठेवा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.